नमो नमः छात्राः। अद्य वयम् अस्माकं सद्यस्क अभ्यासक्रमे विद्यार्थमाला इति पश्यामः। नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, मागच्या तासाला आपण विद्यार्थमालेला सुरुवात केली होती। त्या विद्यार्थमालेमध्ये एकूण 7 श्लोक आहेत। त्यापैकी आपण 1 ते 5 श्लोक पाहिले। आता आपल्याला या ठिकाणी 6वा श्लोक आणि 7वा श्लोक जो आहे तर तो आपल्याला अभ्यासायचा आहे। मागच्या वेळेसचे जे श्लोक आहेत तर ते तुम्ही नीट व्यवस्थित पाहिलेच असतील, त्याचं अन्वय पाहिला असेल। अन्वय महत्त्वाचा आहे, परीक्षेत येत असतं। त्याचबरोबर त्याचा अर्थ, शब्दार्थ सगळे लक्षात घेतलेच असतील। आज आपल्याला आता सुरुवात करायची आहे। पुढचा श्लोक आहे 6वा। प्रत्यहं प्रत्यवेक्षेत नरश्चरितमात्मनः किन्नु मे पशुभिस्तुल्यं किन्नु सत्पुरुषैरिति। छान श्लोक आहे। असं म्हणतात की आपण आपल्या वागण्याचं, चालण्याचं, बोलण्याचं या ठिकाणी पुनर्निरीक्षण करायला पाहिजे, म्हणजे पुनरावलोकन करायला पाहिजे। तेच सांगणारा हा या ठिकाणी श्लोक आहे। त्याचा अन्वय जो आहे तर तो या ठिकाणी दिलेला आहे, तो पहा। नरः आत्मनः चरितं प्रत्यहं प्रत्यवेक्षेत किन्नु मे चरितं पशुभिः तुल्यं किन्नु मे चरितं सत्पुरुषैः तुल्यम् इति। त्याच्यातील आपल्याला आधी या ठिकाणी शब्दार्थ पाहिजे आहे। नरः म्हणजे माणसाने, माणूस, त्याला समानार्थी शब्द येईल या ठिकाणी आत्मनः। नरहसाठी शब्द येईल या ठिकाणी मनुज। याच्यानंतर आत्मनः आपले स्वतःचे। चरितम म्हणजे या ठिकाणी चरित्र, पण श्लोकासाठी अर्थ त्याचा जो आहे तर तो घ्यायचा आहे वागणे। प्रत्यहं दररोज, प्रति अधिक अहम ह्या त्यातलं संधीसारखं होईल, मात्र प्रत्यक्षात तो या ठिकाणी समास आहे। प्रति अहनी असा होईल, पण समास सोडताना हा अव्ययीभाव समास असल्यामुळे या ठिकाणी अहनी अहनी असं या ठिकाणी त्याचं रूप येतं। अहन म्हणजे या ठिकाणी दिवस आणि प्रत्यहम म्हणजे या ठिकाणी दररोज। प्रत्यवेक्षेत निरीक्षण करावे। किन्नु या ठिकाणी किंवा, मे माझे, चरितम वागणे, पशुभिः तुल्यम पशूंप्रमाणे, तुल्यम म्हणजे या ठिकाणी प्रमाणे, पशुभिः पशूंप्रमाणे, सत्पुरुषैः सज्जनांप्रमाणे, अशा प्रकारे। आता आपल्याला या ठिकाणी अर्थ पाहायचा आहे। सोपा अर्थ आहे। नरः आत्मनः चरितं प्रत्यहं प्रत्यवेक्षेत। नरः माणसाने काय करावे? आत्मनः आपले स्वतःचे, चरितं वागणे, प्रत्यहं दररोज, प्रत्यवेक्षेत प्रत्यवेक्षेत म्हणजे या ठिकाणी निरीक्षण करावे, तपासावे। माणसाने आपले जे काही वागणे आहे तर ते दररोज तपासावे, दररोज आपल्या वागण्याचे निरीक्षण करावे। किन्नु मे चरितं पशुभिः तुल्यं वा, काय माझे चरित्र जे आहे हे वागणे ते पशुभिः तुल्यम म्हणजे पशूंप्रमाणे आहे का? किन्नु मे चरितं सत्पुरुषैः इव व तुल्यम, किंवा माझे जे वागणे आहे तर ते सत्पुरुषांप्रमाणे म्हणजे सज्जनांप्रमाणे आहे का? असं या ठिकाणी माणसाने काय करायचं आहे? आपल्या वागण्याचं या ठिकाणी निरीक्षण करायचं। आता त्याचा आपण नीट व्यवस्थित अर्थ पाहूया। आत्तापर्यंत आपण त्या अन्वयानुसार पाहिला। माणसाने आपल्या चारित्र्याचे म्हणजेच वागण्याचे दररोज निरीक्षण करावे। किं मे चरितं
पशुभिः तुल्यं वा, काय माझे वागणे जे आहे तर ते पशूंप्रमाणे आहे का, किंवा माझे वागणे हे सत्पुरुषांप्रमाणे आहे का. आपण वागताना वागून जात असतो इतरांशी कसं वागावं कसं नाही, मात्र त्यामधून या ठिकाणी बरेच वेळा इतर लोक जे आहेत तर ते दुखावले जात असतात. तर यासाठी आपलं जे काही वागणं आहे तर ते आपण रोज तपासून पाहायचं आहे की इतरांशी वागताना मी कसं या ठिकाणी वागतो आहे, माझ्यामुळे कोणी दुखावत तर नाही ना. जर आपल्यामुळे कोणी दुखावलं जात असेल तर कळत न कळतसुद्धा तर या ठिकाणी आपलं वागणं जे आहे तर ते जणू काही पशूंप्रमाणे आहे, प्राण्यांप्रमाणे. आणि जर कोणी आपल्या वागण्यामुळे जर सुखावत असेल, कोणाला आनंद होत असेल तर आपले वागणे जे आहे तर ते सत्पुरुषांप्रमाणे आहे असे या ठिकाणी लक्षात घ्यावे. असा हा सांगणारा या ठिकाणी एक श्लोक आहे. अतिशय छान श्लोक आहे. आता आपल्याला पुढच्या श्लोकाकडे या ठिकाणी पुढचा श्लोक आहे. बकवत चिंतयेदर्थान सिंहवच्च पराक्रमेत ऋकवच्चावलुंपेत शशवच्च विनिष्पतेत. छान श्लोक आहे. नृपः या ठिकाणी नृपः जो आहे तर तो कंसात दिलेला आहे अन्वयामध्ये. बघा आधी अन्वय बघा. नृपः बकवत अर्थान चिंतयेत सिंहवच्च पराक्रमेत ऋकवत अवलुंपेत शशवच्च विनिष्पतेत. हा श्लोक जो आहे तर तो कंसात या ठिकाणी नृपः असं म्हटलेलं आहे. नृपः याचा अर्थ आहे साधारणपणे काही श्लोक जे आहेत तर ते वेगवेगळ्या प्रकारच्या पुस्तकांमधून घेतलेले असतात. हा पण अशाच प्रकारच्या एका पुस्तकातील श्लोक आहे. तर मग यामध्ये काही संस्कृतमधील श्लोक जे आहेत तर ते अतिशय छान असतात. काही श्लोक हे सर्वसामान्य माणसांना या ठिकाणी ज्ञान देणारे असतात, माहिती करून देणारे असतात. तर काही श्लोक हे राजाने कसं वागावं वगैरे या संदर्भातील असतात. महाभारतामध्ये अशा प्रकारचे काही श्लोक जे आहेत तर ते आलेले आहेत. मनुस्मृतीमध्ये सुद्धा आहेत. राजधर्म प्रकरण म्हणून आहे, असे बरेच ठिकाणी आहेत. मग यामध्ये राजाने त्याचं वागणं कशाप्रमाणे ठेवावं, तर असं म्हणतात या ठिकाणी की प्राणी जे असतात ना तर ते आपल्याला काही ना काही शिकवून जात असतात, किंवा त्यांच्या याच्यातून काही ना काही गुण आपण काय करायचे असतात, घ्यायचे असतात. मग राजाने कोणत्या गुण घ्यावा तर ते या ठिकाणी सांगितलेलं आहे. आधी आपण शब्दार्थ पाहू. नृपः म्हणजे राजा, समानार्थी शब्द या ठिकाणी राजाही येईल, नंतर नृपती पण येईल, भूपालह पण येईल. बकवत, बक म्हणजे या ठिकाणी बगळा, आणि बकवत म्हणजे बगळ्याप्रमाणे. अर्थान, अर्थ म्हणजे या ठिकाणी धन संपत्ती. चिंतयेत, चिंतयेतचा अर्थ या ठिकाणी मूळ धातू चिंतयेत 10व्या गणाचा आहे. आणि या ठिकाणी हे रूप जे आहे तर ते लिंग लकाराचं म्हणजेच विधिलिंग लकाराचं आणि प्रथम पुरुषी एकवचनी आहे. तर याचा अर्थ चिंतयेत, याचा अर्थ या ठिकाणी चिंता करणे असा नाही घ्यायचा, तर तो घ्यायचा आहे या ठिकाणी विचार करा. सिंहवत, सिंहाप्रमाणे. पराक्रमेत, पराक्रम करावा. वृकवत, वृक म्हणजे या ठिकाणी लांडगा, लांडग्याप्रमाणे. अवलुंपेत, अवलुंपेत म्हणजे लचका तोडावा. अवलुंपेतचा अर्थ घ्यायचा आहे या ठिकाणी लचका तोडणे. शशवत, शश म्हणजे ससा. विनिष्पतेत म्हणजे निष्ठून जावे, पळून जावे अशा अर्थी. आता आपल्याला अर्थ पाहायचा आहे. नृपः म्हणजे राजाने, अध्यारूत आहे ते या ठिकाणी, ते श्लोकामध्ये नाही आहे पण आपण तिथे घेतलेलं आहे म्हणून त्याला कंसात. बकवत अर्थान चिंतयेत म्हणजेच राजाने बगळ्याप्रमाणे अर्थान
पैसा जो आहे तर त्याचा काय करायचा आहे, तर त्याचा विचार करायचा. मग पैशाचा विचार करायचा म्हणजे कसं करायचं, तर बगळा जो आहे ना, तर तो काय करतो, पाण्यामध्ये एकदम निश्चल शांतपणे उभा राहतो. त्याच्या आजूबाजूला एखादा मासा आला की त्याला तो पटकन काय करतो, या ठिकाणी पकडतो आणि घेऊन ठेवतो. मग त्याप्रमाणे या ठिकाणी राजाने त्याच्याकडचं जे काही धनसंपत्ती आहे, येणारी संपत्ती, तर ती मिळवायचा प्रयत्न करायचा आणि मिळणारी संपत्ती संपवून नाही टाकायची. राजाकडे जी काही संपत्ती असते तर ती जरी त्याची असली तरी त्याचा उपयोग त्याने प्रजेसाठी करणं अपेक्षित असतं. त्यामुळे या ठिकाणी त्याने काय करायचं आहे की आपल्याला पैनपै कशी येईल, म्हणजे ती पैनपै जी आहे तर ती येईल याचा विचार करायचा आहे. म्हणजे त्याला ती जी काही आलेली पै आहे, म्हणजे जो काही पैसा आहे तर तो प्रजेसाठी उपयोगात आणता येणार आहे अशा प्रकारे. म्हणून बकवत अर्थान चिंतयेत, राजाने काय करायचं आहे की बगळा जो असतो तर त्या बगळ्याप्रमाणे सगळ्या धनाचा संपत्तीचा विचार करायचा आहे. सिंहवच्च पराक्रमेत, पराक्रम राजाने केला पाहिजे. मग तो कसा केला पाहिजे, सिंहवत, सिंहाप्रमाणे. राजाला बरेच वेळा या ठिकाणी लढावं लागतं. मग ती लढाई जी आहे तर ती कशी करायला पाहिजे, सिंहाप्रमाणे. सिंह जशी प्रत्येक लढाई जिंकतोच त्याप्रमाणे या ठिकाणी त्यांनी काय केली पाहिजे, प्रत्येक लढाई जी आहे तर ती केली पाहिजे किंवा सिंहाप्रमाणे पराक्रम केला पाहिजे. नंतर रुकवत अवलंबेत, तर या ठिकाणी लांडग्याप्रमाणे त्याने काय केलं पाहिजे, लचका तोडला पाहिजे. शत्रू असेल, मग तो लचका जो तोडणे आहे तर तो शत्रूचा पण म्हणता येईल किंवा शत्रूच्या राज्याचा, म्हणजे थोडं थोडं करून या ठिकाणी राज्य काय करावं, त्यांनी मिळवावं. लांडगा जो आहे तर तो आपल्या शिकारीच्या मागे लागतो आणि त्या शिकारीचं काय करतो, तो लचके तोडून तोडून त्या शिकारीला ज्याप्रमाणे ठार मारतो, त्याचप्रमाणे राजाने काय करावे की आपल्या आजूबाजूचे जे काही राज्य असतील तर त्याने थोडे थोडे भाग तोडत आपल्या राज्याला जोडून घ्यायचं आहे आणि आपलं राज्य या ठिकाणी वाढवायचं आहे. पुढचं आहे या ठिकाणी शशवच्च विनिष्पते, तर शशवत, शश म्हणजे ससा, तर सस्याप्रमाणे विनिष्पतेत, या ठिकाणी पळून जावे असं म्हणण्यापेक्षा निसटून जावे. बरेच वेळा राजावर काय होत असतं की लढाईच्या प्रसंगामध्ये अशी परिस्थिती येते की काही कारणास्तव राजाचे हार होते आहे. मग अशा वेळेस या राजाने काय करायचं आहे की शशवत विनिष्पतेत, ससा काय करतो, त्याची शिकार करणारे तर बरेच प्राणी असतात. मग अतिशय चपळाईने वेगवेगळ्या पद्धतीने पळून तो उड्या मारून पळून हे करून त्या सगळ्यांपासून स्वतःचं रक्षण करून घेतो. तसं या ठिकाणी राजाने काय करायचं आहे की जर का तो युद्धामध्ये काही कारणास्तव त्याचा पराभव होत असेल, हे होत असेल, तर अशा वेळेस शत्रूच्या हाती सापडायचं नाही आहे, तर काहीही करून स्वतःचा या ठिकाणी जीव वाचवायचा आहे. अशा प्रकारे पळून जावं लागलं तरीही चालेल, पण स्वतः या ठिकाणी आपला जीव जो आहे तर तो वाचवायचा आहे. या ठिकाणी आपला जो काही ही सुभाषित माला जी आहे तर ती आता विद्यार्थमाला ती संपलेली आहे. थोडासा आपल्याला अजून वेळ आहे, त्यामुळे आपण या ठिकाणी त्याच्या खालचे जे प्रश्न आहेत तर ते बघणार आहोत. आता ते आधी आपण थोडेसे प्रश्न बघूया. बघा, श्लोक पहिला, त्याच्या खाली ते जे प्रश्न आहेत तर ते आपल्याला या ठिकाणी आता काय करायचे आहेत, बघायचे आहेत. एक वाक्यानं उत्तर, एका वाक्यात उत्तरे द्या. विद्यार्थी किम त्यजेत, पहिल्या श्लोकामध्ये या ठिकाणी याचं उत्तर आहे विद्यार्थी किम त्यजेत, विद्यार्थी सुखम त्यजेत. त्यानंतर दुसरा प्रश्न त्याच्यावरच दिलेला आहे या ठिकाणी, सुखार्थी किम त्यजेत, सुखार्थी विद्याम त्यजेत. संधी विग्रह कुरुत,
त्यजेत विद्याम त्यजेत अधिक विद्याम, त्यजेत सुखम त्यजेत अधिक सुखम, कुतो विद्या कुतः अधिक विद्या, कुतो विद्यार्थिनः कुतः अधिक विद्यार्थिनः. याच्यातील तिसरं आहे समानार्थक शब्द लिखत. विद्या, विद्येला या ठिकाणी समानार्थी शब्द आहेत ज्ञानम. विद्यार्थी छात्र, पटू, पटू म्हणून पण एक शब्द या ठिकाणी आहे किंवा पटू. काही वेळा पटू म्हणतात, काही वेळा बटू पण म्हणतात. प्रश्न निर्माणम कुरु. सुखार्थी विद्याम न लभते. विद्यामच्या खाली अंडरलाईन आहे त्या ठिकाणी. विद्याम आहे म्हणून या ठिकाणी सुखार्थी किम न लभते असं त्याचं उत्तर आहे. नंतर आहे विद्यार्थी सुखम न लभते. याच्यामध्ये विद्यार्थी याच्या खाली या ठिकाणी अंडरलाईन केलेली आहे, म्हणजे विद्यार्थ्यासाठी योग्य आपल्याला या ठिकाणी रूप वापरायचं आहे. तर कह सुखम न लभते, विद्यार्थी सुखम न लभते. आता श्लोक दुसरा त्याच्यावर आहे. एकवाक्येन उत्तरात. कीदृशम जलम पिबेत. त्याचं उत्तर आहे या ठिकाणी वस्त्रपूतम जलम पिबेत. वस्त्रपूतम हे त्याचे उत्तर. कीदृशीम वाणीम वदेत. कशा प्रकारेची या ठिकाणी वाणी म्हणजेच बोलणे असावे. सत्यपूताम वदेत वाणी. तर खरेपणाने जे काही पारखलेले आहे तर अशा प्रकारची वाणी आपली असावी, अशा प्रकारे आपले बोलणे असावे. आता समानार्थकां शब्दम चित्वा लिखत. समानार्थी शब्द आहे तर ते काय करायचे आहे, ते लिहायचे आहे, शोधायचे आहेत त्या श्लोकांमध्ये. पाहूया आता. वाक, वाक याचा अर्थ होतो वाणी. पुस्तकातीलच शोधायचे आहेत त्यामुळे वाणी, नाही तर मग त्याच्यासाठी भाषणम, नंतर भाषा इत्यादी येऊ शकते. पवित्रम, पूतम, ऋतम, सत्यम, उदकम, जलम. जलम हे आपल्याला तिथे शोधायचं आहे म्हणून जलमच आलं, नाहीतर मग या ठिकाणी पाण्यासाठी खूप शब्द आहेत या ठिकाणी. जलम, जीवनम, नीरम, तोयम अशा प्रकारे. पुढे आपल्यासमोर या ठिकाणी ते पुस्तकाचंही पान आणलेलं आहे, परत पहा. स्तंभ मेलनम कुरु. एका बाजूला विशेषण आहेत आणि दुसऱ्या बाजूला आहे विशेष्य. दृष्टिपूतम, दृष्टिपूतः त्याचं येईल पाद. वस्त्रपूतम जलम. मनपूतम, मनपूतमचं येईल या ठिकाणी आचरणम. सत्यपूता वाणी. श्लोक तिसरा. मनुजः कीदृशं धनं कांक्षेत. मनुजः अलब्धं धनं कांक्षेत. वृद्धं धनं कुत्र निक्षिपेत. वृद्धं धनं तीर्थेषु निक्षिपेत. त्याचं उत्तर येईल या ठिकाणी तीर्थेषु. क्रमानुसारम रचयेत. एक आहे धनस्य रक्षणम, दोन आहे तीर्थेषु दानम, तीन आहे धनस्य इच्छा, चार आहे धनस्य वर्धनम. त्या श्लोकाप्रमाणे पहिलं उत्तर येईल या ठिकाणी धनस्य इच्छा, दुसरं येईल धनस्य रक्षण, तिसरं येईल धनस्य वर्धनम आणि चौथं येईल तीर्थेषु दानम. यानंतर आहे पदपरिचयम लिखत. कांक्षेत, रक्षेत आणि निक्षिपेत हे तीन रूपं दिलेले आहेत. आपल्याला ते ओळखायचे आहे. त्याच्यातील मूळ धातू लकार, पुरुष आणि वचन. कांक्षेत, कांक्षा हा धातू आहे.
तो आहे हा त्याच्यातील लकार आहे लिंग लकार, म्हणजेच विधिलिंग लकार, आणि पुरुष आहे प्रथम पुरुष एकवचन. रक्षेत मूळ धातू आहे रक्ष, त्याच्यातील लकार आहे विधिलिंग लकार आणि पुरुष आहे प्रथम पुरुष एकवचन. निक्षिपेत नि अधिक क्षिप क्षिपती हा या ठिकाणी धातू आहे. विधिलिंग लकाराचा आहे प्रथम पुरुष एकवचन. श्लोक 4 त्याच्यावरचे काही प्रश्न आहेत. क्रोधम केन जयेत, क्रोधम अक्रोधेन जयेत, दानेन किम जयेत, दानेन कदर्यम जयेत. 3 सत्येन किम जयेत, सत्येन अनृतम जयेत. विरुद्धार्थक शब्दम लिखत. क्रोधः अक्रोधः, असाधु साधु सत्पुरुषः, सत्यम अनृतम, दानम ग्रहणम. या श्लोकामध्ये आता या ठिकाणी पुढच्या याच्यात आहे श्लोकात तृतीयांत पदानी चित्वा लिखत. श्लोकातून तृतीयांत पदानी, तृतीयामध्ये असणारे जे काही पद आहे ते लिहा. दानेन, सत्येन, साधूना, अक्रोधेन. संधि विग्रहम कृत चानृतम च अधिक अनृतम. 5वा श्लोक. एक वाक्येन उत्तरत. दुःखे कान पश्चेत, दुःखे दुःखाधिकान पश्चेत. आ सुखाधिकान कदा पश्चेत, सुखाधिकान सुखे पश्चेत. संधि विग्रह कृत. शत्रुभ्यामिव, शत्रुभ्याम अधिक इव. नार्पयेत, न अधिक अर्पयेत. विरुद्धार्थक शब्दम लिखत. सुखम दुःखम. त्याच्यानंतर आहे अधिकम अल्पम, शोकः हर्षः, शत्रुः मित्रम. आता पुढे आहे जालरेखाचित्रम पूरयत. विधिलिंग क्रियापदानी म्हणजेच विद्यार्थ्याचे क्रियापद. पश्चेत नार्पयेत. श्लोक 6. एक वाक्येन उत्तर. प्रत्यहम किम प्रत्यवीक्षेत, आत्मनः चरितम प्रत्यवीक्षेत. आ चरितम केन तुल्यम मास्तु. मास्तु मा म्हणजे नाही, असतो म्हणजे असावी, कोणासारखे या ठिकाणी नसावी. पशुभिः तुल्यम मास्तु, चरितम केन तुल्यम अस्तु. चरितम सत्पुरुषैः तुल्यम अस्तु. संधि कुरुत. पशुभिः तुल्यम, पशुभिस्तुल्यम. आ किम अधिकनु किन्नु. इ सत्पुरुषैः अधिक इति, सत्पुरुषैरिति. नरः चरितम, नरश्चरितम. विसर्गाचा श झाला म्हणून नरश्चरितम. समानार्थक शब्दानाम युग्मम चिनोत. समानार्थी शब्दांचे जोड्या जुळवा. प्रत्यहम त्याचे येईल या ठिकाणी प्रतिदिनम. नरः मनुजः. चरितम वर्तनम. पशुः मृगः. तुल्यः समः. सत्पुरुषाः सज्जनाः. श्लोक 7. एक वाक्येन उत्तरत. नृपः अर्थान कथम चिंतयेत.
नृपः अर्थान बकवत चिंतयेत. नृपः कथम पराक्रमेत. नृपः सिंहवत पराक्रमेत. नृपः कथम अवलुंबेत. नृपः नृपः वृकवत अवलुंबेत. नृपः कथम विनिष्पतेत. नृपः शशवत विनिष्पतेत. लिंग लकारस्य क्रियापदानी चिनोत. या ठिकाणी लिंग लकाराचे जे काही हे आहेत क्रियापद तर ते आपल्याला निवडायचे आहेत. या श्लोकामधून ते निवडायचे आहेत. त्याच्यामध्ये या ठिकाणी पराक्रमेत, अवलंबेत, विनिष्पतेत एवढे. श्लोकात पशुद्वयं चिनुत लिखच्च. श्लोकामधून 2 पशु निवडायचे आहेत. सिंह, वृकः, शशः इत्यादी. संधिम कृत. शशवच्च. शशवत अधिक च येईल शशवच्च. च अधिक अवलुंबेत. चावलुंबेत. चिंतयेत अधिक अर्थान. चिंतयेदर्थान. अशा प्रकारे या ठिकाणी आपण ही जी काही विद्यार्थमाला आहे ती पाहिली. आज आपण 6वा 7वा हे दोन श्लोक पाहिले. मागच्या वेळेस आपण 3रा 4था आणि 5वा पाहिला होता. आणि आज आपण त्याचबरोबर प्रश्नोत्तरंसुद्धा या ठिकाणी पाहिलेले आहेत. आज आपण इथेच थांबूया. या धड्याच्या विद्यार्थमालेच्या खालचे जे काही प्रश्नोत्तर आहे तर ते आपण पाहिलेले आहेत. तर अतिशय व्यवस्थित छान लिहून टाकायचे आहेत. धन्यवाद.